तर नमस्कार मित्रांनो, आज आपण सोयाबीनसाठी दुसरं खत देत आहोत. तरी आपल्या आज प्लॉटला 18 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आपण पहिल्या बेसल डोसमध्ये फक्त दाणेदार खत वापरला होता. पुढे चालून आपल्या सोयाबीनला खाद्य कमी पडता कामा नये यासाठी आपण दुसरा बेसल डोस देत आहोत. तरी बेसल डोसमध्ये आपण कोणता खत वापरत आहोत? आपण इको DAP वापरत आहोत. कमी भरती टोकन मशीननं खत पडणार, एकरी 20 ते 25 किलोच खत पडणार आहे टोकन मशीननं. आपण 5 नंबरची व्हील वापरलेली आहे. 5 नंबरच्या व्हीलनं आपण टोकन मशीननं खत देत आहोत. कारण पहिल्यांदा आपण फक्त दाणेदार खत वापरला होता, त्यानंतर कोणताही खत वापरला नाही. आणि हा एकरी 25 किलो DAP हा खत आपण देत आहोत.